8 मार्च हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर तो उत्सव आहे. त्या शक्तीचा जिने घरासोबत समाजालाही सावरले. असे एक खंबीर आणि प्रेमळ नेतृत्व म्हणजे माननीय माजी खासदार निवेदिता माने, ज्यांना अवघा जिल्हा वहिनी साहेब म्हणून ओळखतो. नमस्कार मित्रांनो, मी श्लोकराज कीर्तिराज जाधव तुमचं स्मार्ट समर्थ युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो. चला तर मग समजून घेऊया. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला, सामान्य जनतेला मायेने जवळ केले आणि महिलांच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवला. वहिनी साहेबांचा जन्म 11 एप्रिल 1963 रोजी प्रतिष्ठित घाडगे घराण्यात झाला. वडील वसंतराव घाडगे हे पेशाने शिक्षक, त्यामुळे शिस्त आणि संस्काराचे बाळकूट त्यांना घरातूनच मिळाले. त्या काळी मुलींच्या शिक्षणाची सोय नसतानाही वहिनी साहेबांनी गावातून 2 किलोमीटर चालत जाऊन माध्यमिक शिक्षण आणि 15 किलोमीटर लांब जाऊन विद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. हा त्यांच्या जिद्दीचा पहिला पुरावा होता. माहेरी राजकारणाचा गंध नसतानाही रुकडीच्या माने घराण्यातून सून म्हणून आल्यावर त्यांनी तिथल्या समाजकारणाची ओढ लावून घेतली. पती संभाजीराव माने यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण खचून न जाता सासऱ्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. वहिनी साहेबांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ते अपक्ष म्हणून पहिली लोकसभा निवडणूक लढवली. थोड्या मतांनी पराभव झाला, पण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवून घराण्याची खासदारकीची परंपरा पुन्हा सुरू केली. 2004 मध्ये सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येत त्यांनी आपली ताकद सिद्ध केली. महिलांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत पोटतिडकीने मांडले. केवळ देशात नव्हे तर परदेशातही त्यांना अभ्यासू खासदार म्हणून त्यांची निवड झाली. राजकारणापेक्षा समाजकारणाला त्यांनी कायम प्राधान्य दिले. बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट रुकडीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. आज या संस्थेचे जाळे अंगणवाडीपासून ते बीएड कॉलेजपर्यंत विस्तारले आहे. आधुनिक काळात ग्रामीण मुलांसाठी त्यांनी स्मार्ट क्लासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वहिनी साहेबांचे स्वप्न होते की माने घराण्याचे हा वारसा पुढच्या पिढीने समर्थपणे चालवावा. आज त्यांचे सुपुत्र धैर्यशील माने हे खासदार म्हणून कार्यरत आहेत. वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा वारसा आता अधिक जोमाने पुढे जात आहे. एक कन्या, पत्नी, माता, खासदार आणि एक थोर समाजसेविका अशा सर्व भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या निवेदिता वहिनी साहेब आजही अनेकांसाठी आदर्श आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा व तुमच्या लहान मित्राच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मार्ट समर्थ. धन्यवाद.